भरात फक्त नागपूर नाही तर या अन्य ठिकाणी सुद्धा बिबट्या दिसलेला होता। येवल्यामध्ये सुद्धा बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलं। येवल्यामध्ये सुद्धा बिबट्या पाहायला मिळाला। या अनेक भागांमध्ये सध्या बिबट्याची दहशत कायम आहे। वन खात्याचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतात की जिथे जिथे बिबट्या दिसेल तिथे तिथे बिबट्याला जेरबंद केलं जाईल आणि रेस्क्यू सेंटरला नेलं जाईल। नाशिकच्या येवल्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला गेला। रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच या बिबट्यानं शेतातनं धूम ठोकली आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा गुंगारा दिला। तर ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आहेत की बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन किंवा त्याला पकडण्याचं ऑपरेशन सुरू असताना त्यानं कसा गुंगारा दिला आणि थेट धूम ठोकली। तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्याचा थरार किंवा बिबट्याची भीती कायम आहे। रायगडमध्ये जवळपास 5 जणांना या बिबट्यानं